महासागरांचं महत्व या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण इथं बघणार आहोत भौगोलिक स्पष्टीकरण. आपले मुद्दे आपण स्पष्ट करूया. महासागरामध्ये अनेक असे जलचर असतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर अगदी सूक्ष्म प्लवांकापासून ते महाकाय देवमासा अशा प्रकारचे हे जीव समुद्रात आपल्याला आढळतात. काही वनस्पती सुद्धा त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर जेव्हा हे जीव मृत होतात तेव्हा त्यांचं मृत अवशेष हे महासागरामध्ये साचले जातात. हे कुठे साचले जातात तर समुद्राच्या अर्थात तळाशी जाऊन हे बसतात आणि मग एकमेकांवर थर होतो, बाजूला होतो, इकडे होतो. समुद्र तर मोठा असतो. मग जेव्हा हे जीव जंतू मरतात तेव्हा ते खाली जाऊन आपल्या पाण्यामध्ये बसून तिथेच साचले जातात. त्याच्यानंतर सगळ्या नद्या ह्या डोंगरामधून पर्वतामधून वाहत जाऊन कुठं मिळतात? शेवटी महासागराला. मग ह्या नद्या जेव्हा वाहत असतात त्यावेळेस काय करतात तर झीज झालेला जमिनीचा गाळ, माती, त्याच्यानंतर प्रवाहात आलेली झाडं झुडपं सगळी, त्याच्यानंतर काही मृत अवशेष पण असतात, काही प्राण्यांचे, काही जीवजंतू, ते सगळं घेऊन त्या महासागरांना जाऊन मिळतात. आणि मग ह्या वरील दोन्ही प्रकारामध्ये बघा, दोन्ही प्रकारामध्ये आपण बघतोय इथे जीव मेले खाली तळाला जाऊन साचतात, नदीमधून वाहत वाहत जाऊन ते पण सागराला मिळल्यावर ते पण त्याच्यामध्ये साचलं जातं. मग ह्या दोन्ही प्रकारामध्ये मृतावशेषांचं विघटन होऊन त्याच्यामधून बाहेर पडणारी विविध खनिज आणि क्षार इत्यादी महासागराच्या पाण्यामध्ये मिसळले जातात. व ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्याचप्रमाणे ते महासागरामध्ये सुद्धा होतात. तर अशा मध्ये या ज्वालामुखीमुळे काय होतं तर अनेक प्रकारची खनिज, राख, क्षार, वायू हे पाण्यामध्ये काय होतात मिसळले जातात. आणि ह्या सगळ्यांच्या मुळे समुद्राच्या पाण्यातली जी खनिज द्रव्याची आणि क्षारांची पातळी असते ती वाढते. आणि मग महासागराच्या पाण्याचं सतत बाष्पीभवन होऊन एक क्षाराचं प्रमाण वाढत असतं. आणि या सर्व गोष्टीमुळे समुद्राचं पाणी खारट होतं. आणि आता पाण्याची क्षारता म्हणजेच खारटपणा हा सगळ्या समुद्रामध्ये सारखा नसतो. प्रत्येक समुद्रामध्ये हा वेगवेगळा खारटपणा असतो. पुढे जाऊया. आता या खाऱ्या पाण्यापासूनच आपल्याला काय मिळतं? मीठ मिळतं. आणि मग मीठ हा पदार्थ समुद्र किनारी भागामध्ये मिठागर तयार करून मिळवता येतो. आता मिठाचा आपल्या आहारात समावेश असतो, कारण मिठाशिवाय आपल्याला जेवण जाणारच नाही. त्याची चव जी आहे ती चवच मिठामुळे येते. तर आता या मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रामध्ये असतात. आणि खनिजाची या आपण काही अंशी समुद्रावर आपण अवलंबून असतो, कारण अशी खनिज आपल्याला समुद्रातून मिळतात. पुढे बघूया. आपलं मिठागराचं चित्र आहे. अर्थात समुद्राच्या जवळ खाडी असते, बरोबर. आणि जेव्हा समुद्रातलं पाणी जेव्हा जरा खूप बाहेर जास्त प्रमाणात येतं तेव्हा खाडी निर्माण होते. मग काय होतं त्याच्या लगतच्या ठिकाणी मिठागर तयार करताना असे चौकोनी चौकोनी आपले चौरस आकाराचे असे त्या जमिनीचे भाग केले जातात की ज्याच्यामध्ये ते पाणी साठलं जातं चौकोनी चौकोनी विभागात. त्याच्यानंतर काय होतं की उन्हानं हे पाणी सुकून जातं आणि खाली राहतं ते आपलं मीठ. मग हे मीठ अशुद्ध स्वरूपात असतं. त्याच्यानंतर त्यांना शुद्ध स्वरूपात करून मग ते बाजारात विकलं जातं. तर हे एक छोटासा आपला मिठागराचा एक छायाचित्र आपण बघत आहोत. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या विभागामध्ये? आपल्या जीवनामध्ये मिठाचा उपयोग आपण कसा होतो, कसा करतो ह्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. चला आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.